हॅलो. श्री स्वामी श्री स्वामी समर्थताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ताई. हा. अनुभव शेअर करायचा आहे. हा, अनुभव शेअर करायचा आहे. मी नवीनच आहे ताई स्वामी सेवेमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. कधीपासून आहेत तरी सेवेत तुम्ही? डिसेंबर महिन्यापासून आहे. अच्छा अच्छा. मग काय हा. अनुभव आला ताई? म्हणजे संकट मोचनाची सेवा घेतली होती घरातल्या सगळ्यात म्हणजे संकटावरती. अच्छा अच्छा. कोणाकडनं घेतलेली? केंद्रे दादांकडून घेतलेली, म्हणजे भावाच्या नोकरीसाठी घेतलेली. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि म्हणजे मग? 6 महिने झाले आता मी ती सेवा करते. अच्छा. हा हा हा. सेवेला 6 महिने पूर्ण झाले. पण घरातले सगळे निगेटिव्हिटी दूर गेले, पण भावाचं अजून काम झालं नाही ताई. अच्छा, पण निगेटिव्हिटी गेली घरातली. घरात म्हणजे वातावरण शांत झालं. अरे वा. हा हा. हा. होईल, ते पण आणि कम्प्लीट होईल सगळं. आणि 108 संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आणि हा स्वामी सारामृताचं पारायण करायला घेतले. हा हा. आणि 8 दिवसामध्येच मला तो अनुभव आला की म्हणजे रोज आरती करते ना हा हा हा. 108 पारायणामध्ये स्वामींची. हा हा हा. तर अगरबत्ती मध्ये म्हणजे जागा पुरेशी असल्यामुळं हा हा हा. म्हणजे छोटसच आहे ना. हा, काही हरकत नाही ना. हा हा, ते अगरबत्ती मध्येच आडवी येत असताना मी काय करायची, हाताला लागेल म्हणून भिंतीकडे साईडला करून ठेवायची ना. अच्छा. हा हा हा. मग एक दिवस आरती करताना माझ्या लक्षातच नाहीये, ती विसरूनच गेली मी. अच्छा. हा. ती अगरबत्ती ना आपोआपच म्हणजे मला ते आडवी येईल मध्ये येईल म्हटल्यासारखं ना ती मंदिरावरतीच जाऊन बसली अगरबत्ती. ओहो. हा हा. हा. हे दोनच मला अनुभव शेअर नाही करायचे नाही, होते सुंदर ताई. सुंदर. पण माझ्या मी भावाचं काम आणखीन म्हणजे होईल पुढे होईल, झालं. ते पण होईल ताई, भावाचं पण काम होईल. हा, मी हा शेअर करते ताई. जेवण झालं? मी शेअर करते ताई. हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा.